शिक्रापूर येथील वेळ नदीतीरी गटार लाईनमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी संशयास्पदरित्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता। दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपींना अटक केली आहे। चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे यामध्ये उघड झाले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह एकाला ताब्यात घेतले। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर मधील वेळ नदीतीरी गटार लाईनमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी संशयितरित्या सापडलेल्या मृतदेहामुळे या परिसरामध्ये खळबळ उडाली होती। तर शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हेगारांच्या पर्यंत पोहोचण्यास यश आलंय। चारित्र्याच्या संशयामधनं पतीनंच ही हत्या केली असं निष्पन्न झालंय। या प्रकरणी पतीसह त्याच्या साथीदाराला नांदेड येथून अटक करण्यात आली आहे। शिरूर न्यायालयामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। संबंधित महिलेचा पती फिरोज हबीब शेख आणि त्याचा साथीदार फयूम शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। 9 नोव्हेंबर रोजी शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी तुंबलेली गटार लाईन स्वच्छ करत असताना एका महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला। तपासांती शिक्रापूरमधील कुंभारवाडा परिसरामध्ये ही महिला राहते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस शिपाई अशोक केदार यांनी महिला राहत असणाऱ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता महिला 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं आणि पती गावाला गेला असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार तपास यंत्रणा त्या दिशेने सक्रिय झाली। सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस हवालदार अमीनदीन चमन शेख, कृष्ण व्यवहारे, महेंद्र पाटील यांनी नांदेड इथून फिरोज शेखला ताब्यात घेतलाय। त्यानं काही वर्षांपूर्वी या महिलेसोबत प्रेमविवाह केला होता, मात्र महिलेचं मूळ नाव समजू शकलं नाहीये। महिलेच्या मूळ नावाबाबत त्याला काहीही माहिती नव्हतं। त्यामुळे आरोपी जरी पकडले असले तरी मृत महिलेची ओळख पटू शकली नाहीये। दरम्यान ते दोघे मुलांसोबत शिक्रापूर इथे राहत असताना त्याला महिलेच्या चारित्र्याबाबत संशय येत होता। त्यावेळी त्यानं महिलेचा मोबाईल तपासला असता त्याची शंका वाढली आणि त्यानं त्याच्या नात्यामधील कयूम शेख यांच्या मदतीनं पत्नीचा खून करून वेळ नदीच्या गटार लाईनमध्ये मृतदेह टाकून दिला। दरम्यान आरोपींनी अशी कबुली दिली आहे। या प्रकरणी महिलेचं नाव हे अजून देखील गूढ आहे। या कामी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नवनाथ रानगट हे अधिक तपास करतायत। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। सबस्क्राइब करा C24 तास YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।